काय बोलतात बाळपणी आकाळीला भानो तव बद्रे विंद्रे हनितला हनो हनुवंत हे नाम अभिधान ते पासूनी पुद झाले तुझा जन्म झाला त्याच वेळेला तू सूर्याला गिळायला गेला होतास आणि सूर्याला गिळायला जात असताना इंद्राने त्या ठिकाणी तुझ्या हनुवटीवर त्या ठिकाणी वज्र आणलं होतं आणि त्या हनुवटीवर वज्र आणल्यामुळे तेव्हापासून तुला हनुमान असं नाव प्रसिद्ध झालं. प्रभू रामचंद्र सारवीच्या धावण्याच्या लोक बळवेची ख्याती लावली दयाच्या युगाचा अवकाशी सांगे सूर्याचा कैवार घेण्यासाठी अनेक लोक पळाले, अनेक प्रकारच्या देव देवता आल्या आणि त्यांच्या सोबत तू काय ख्याती केली ते सांग. झाले इंद्रवज्र शिवाचा सुळ झाला वरुणाचे पाच समग्र चक्कर ते वज्र सुद्धा त्या ठिकाणी चुरा झालेले. भगवान शंकराचा त्रिशूळ सुद्धा तुझ्या अंगावर चूर्ण झालेला आहे. त्या ठिकाणी वरुण पास जो आहे ते सुद्धा तुला बाधू शकत नाही. अफाट तुझी कीर्ती आहे, मोठी तुझी ख्याती आहे. हनुमंता प्रभू रामचंद्र तुझे नगानी वरुण पास दुसरा आश्रमी आश्रम कर्माचा कर्म पाच तुझ विरेशा बाधिना. अरे म्हणजे तुला वरुणाचा वरुण पास सुद्धा बाधा करू शकत नाही. हा जो म्हणजे आश्रम पास आहे ज्यामध्ये म्हणजे 4 आश्रमांचं वर्णन आहे. ग्रस्त आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे, ब्रह्मचर्य आश्रम आहे आणि संन्यास आश्रम. अशा प्रकारचे 4ही आश्रम सुद्धा तुला बाधा करू शकत नाही. एवढी तुझी ख्याती आहे प्रभू रामचंद्र. सर्व पाच ज्ञान पाच अहंकाराचा हम पाच प्रभ्रमिता ब्रह्म पाच तुझ सहजा बाधिना. या ठिकाणी म्हणजे तुला ब्रह्मपास सुद्धा बाधू शकत नाही. महाराज हनुमंत चिरंजीवी आहे, हनुमंताला कोणताच पास त्या ठिकाणी बाधू शकत नाही. अशा प्रकारची तुझी खूप मोठी ख्याती आहे प्रभू रामचंद्र. वरुण पासते किती तुझ बाधावया मारोती यमाची तेथे कोण शक्ती तुझे निश्चिती दंडावया. म्हणले हे बापुडे पाश काय करणार आहे. जो म्हणले यम आहे सर्वांचा प्राण नेणारा यम त्याची सुद्धा तिथं काय गती चालणार आहे बाळा. तुला खूप मोठा आघात त्या ठिकाणी बळ आहे प्रभू रामचंद्र सांगतात. सगळ्या जगाचा नियंता असणारा यम स्वतः यमदंड घेऊन म्हणले तुझ्या अंगावर आला आणि ते यमदंड सुद्धा तुझ्या अंगावर मारल्यानंतर त्या यमदंडाचं काय झालं सांग. यमदंड पायी मोडून गेला तुझ्या देवींद्राच्या पापुढे काही हनुमान पायी दंडावया. त्या यमाचा यमदंड म्हणजे तुझ्या अंगावर मारल्यानंतर तुकडे झाले, त्याचे मोडून गेला महाराज. आणि इतर पापुडे म्हणले दुसरे जे पाश आहेत ते सुद्धा काय करणार आहेत असं सांग. अग्नी कुबेर वायू चंद्र सर्वही झाले तुझे किंकर एवढा दशविराचा
सगळे लोकपाल देव सहित सगळे शरण आले तुला आणि तू म्हणले असा आदट आणि दाटुका वेले आदट आणि दाटुका म्हणजे काय सर्वांना भीती दाखवणारा आणि स्वतः न भिणारा असा तू हनुमान आहे माझा आशीर्वाद त्या ठिकाणी काय कमी पडतोय प्रभू रामचंद्र स्वतःचा प्रताप सगळ्या देवांना दाखवला आणि सगळ्यांकडून वरदान मिळवून घेतलं आणि वज्र रेयाशी त्या ठिकाणी पदवी तू प्राप्त केली हनुमंता प्रभू राम म्हणजे आता लवकरात लवकर जा लवकरात लवकर उड्डाण कर आणि माझ्या बंधूला वाचवण्याचं काम कर जगाच्या मालकानं आपल्या भक्ताला काम सांगितलं लवकरात लवकर जाणे औषधी घेऊन माझ्या बंधूला उठवण्याचं काम कर असं म्हटल्यानंतर हे जे 18 पद्मवानर होते सगळेच्या सगळे त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर शहारे आले आणि हनुमंताला सुद्धा आवेश निर्माण झाला काय अवस्था मस्तक केलं आणि मोठाच्या मोठा असा आदट दाटुका हनुमंत वीर सज्ज झाला दोन्ही दिसते नेत्र वळवायचे धडधाकटे वळत भूमीत असे म्हणजे हनुमंताचे डोळे दिसू लागले जसे खैराच्या झाडाचे इंगळ असावे अशा प्रकारचे लाल भुंज डोळे दिसू लागले सगळं जग भयभीत झालं वळेला पुंजा ताटे आपल्या शेपटीचा आकोडा वळला सुमेर पर्वताच्या कड्यावर चढला मोठ्याने प्रभू रामचंद्राच्या नावाचा भूमकार केला आणि आता त्या ठिकाणी आणि अशा प्रकारचं म्हणले त्या हनुमंताचं उड्डाण त्याचा जो झालेला आवाज तो ऐकला आणि ब्रह्मांडाचं सगळं ब्रह्मांड हडबडून गेलं महाराज कैलास म्हणजे भगवान शंकराचं कैलास सुद्धा हादरलं आपलं पळसखेड सुद्धा त्या ठिकाणी हादरलं अकाळी प्रळयोगायचा दृष्टी प्रळय रुद्रे नित्य दृष्टी मित्रादि कमळले संगई प्राणकंडीनाथ आणि सर्वांना वाटलं आता म्हणजे प्रलय काळ होण्याची काही वेळ नाही तरी सुद्धा हा एवढा भूकंप कसा काय आला सगळे लोक आकडे खंडले जागरी वृक्ष भ्रमणी गगनात करे उद्धान करता कवी केसरी सुरासुरी अकांत सगळे मोठमोठाले कडे महाराज सागरामध्ये कळले सगळे म्हणले मोठमोठाल्या ज्या पहाड्या ते सुद्धा खाली घसरून पडू लागले सगळा अकांत यात्री जगतामध्ये झाला सप्त सागरा खळबळा जरा जाऊ बाहेर जाकळा अकांत जीव मात्राचा सगळीकडले लोक घाबरले सगळे भयभीत झाले काय होत आणि काय नाही एवढा मोठा उड्डाणाचा त्या ठिकाणी दरारा उड्डाणाची त्या ठिकाणी सर्व ख्याती हनुमंताला केली राम नाम सवेग केले उद्धार लागता लक्षणा सागर संपूर्ण कर मेरा
हनुमंतानं उद्यान घेतलं आणि अर्धा क्षण नाही लागत तेवढ्यामध्ये म्हणले पूर्ण सागर क्रमेला सागराच्या पलीकडे हनुमंत अर्ध्या क्षणात पोहोचले. ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे, अशी ओवी एक आहे की उपरापरी गगनातील हनुमंताचं उड्डाण कुठे गेलं तर वर सत्य लोकापर्यंत वर. आता तुम्ही म्हणसाल जायचं होतं आपल्याला द्रोणागिरी पर्वतावर, पण सत्य लोकापर्यंत का गेले? महाराज ब्रह्मशक्तीचं मूळ सत्य लोकात आहे. ब्रह्मशक्ती ब्रह्मदेवाला राजा रावणाला दिलेली, म्हणून सत्य लोकापर्यंत हनुमंतला गेले. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी सांगितलं महाराज तुम्ही शक्ती म्हणले राजा रावणाला दिलेली. मूर्खाच्या हातात जर असं शस्त्र केलं तर त्याचे परिणाम असे होतात. आता मी तर म्हणले औषधी आणायला चाललोच, पण मी येईपर्यंत जर काही झालं तर माझी अशी म्हणले तुझी गाठ आहे हे सांगण्यासाठी सत्य लोकांकडे गेले. दिशा दुमदुमल्या संपूर्ण प्राणांतिक जंगल राक्षस गणा जय पुण्याया रावण अति चिंतामणा उपदवी. सगळ्या दाहीच्या दाही दिशा दुमदुमून केल्या. सगळीकडे आकांत होतो की काय अशी परिस्थिती झाली आणि सगळ्याचा आवाज म्हणले लंकेमधल्या राजाच्या कानावर गेला. आणि राजाला मात्र आता चिंता वाटू लागली. काय चिंता वाटू लागली आहे? मनी गेले कपिंद्र आणि रावसे समग्र उठवी जागो विग्र श्रीरामचंद्र लागला. आता म्हणजे हा हनुमान औषधी आणायला चाललेला आहे. औषधी तर हा आणणारच आहे. महाराज आपल्या शत्रूलाही आपल्या वैऱ्यालाही समोरच्याची ताकद कळली पाहिजे. या ठिकाणी राजा रावण वैरी होता, परंतु हनुमंताच्या ताकदीवर विश्वास होता. महाराज हा गेला ना औषधी आणल्याशिवाय राहणार नाही आणि औषधी आणल्यानंतर प्रभू रामचंद्र मला आटोपणार नाही अशा प्रकारची चिंता राजा रावणाची. कनिका परिसर कर्कस अवधी मिळाल्या युद्धाचा मगामाच प्राणांत. आणि पहा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण कसे तर कर्कश असे रणयोद्धे आहेत, धनुर्धारी रणयोद्धे आहेत. आणि तो जर म्हणले लक्ष्मण वाचला हनुमंत नावाची आणली तर दोघे आम्हाला काय ऐकवणार नाही अशा प्रकारची चिंता राजा रावणाला. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजितादी अखया पुत्र कुमार कुमार मारिले. महाराज राजा रावण विचार करू लागला. आता काय विचार करावा? कारण माझे म्हणले सगळे प्रधान मारले, माझे मुलं मारले, माझे नातू मारले. आता तुम्हाला विचारतो खरंच महाराज ज्या माणसाच्या घरी जीवन लावायला सुद्धा माणूस राहिला नाही तो माणूस खरंच मनानं जिवंत असेल का? हो रावण जिवंत आहे का? अजिबात. कारण घरात एकही माणूस राहिला नाही तरी सुद्धा त्याची धडपड जीवन जगण्यासाठी काय विचार करू विचार करायला. ऐसे चिंतिता रावणा करू विसरला भोजना विसरला उदक पाना आज चिंता मना पीडित. राजा रावण त्या ठिकाणी जेवण
लागला अतिशय चिंतेमध्ये राजा रावण आहे. रावणाला अतिशय चिंता, काय करावं काय नाही. झोप सुद्धा येत नाही महाराज. झोप येईना, उठ बस करू लागला, झोपू लागला, उठू लागला, बसू लागला. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. एवढ्यात म्हणले आपला मामा असलेला काळनेमी नजरेस पडला आणि काळनेमीला पाहिल्यानंतर त्याच्या चरणावर राजा रावण सांगतात. त्याला म्हणले 4 मुख होते. 4 मुखामध्ये म्हणले अशा 8 दाढा, त्या ठिकाणी लढलढ अशी जीत करणारी अशा प्रकारचा काळनेमी, जसे खैराच्या झाडाची इंगळ असते अशा प्रकारचे त्याचे डोळे, असा काळनेमी राजा चारी हात कैसनीळ पटुनते उभे दिसत सुळदेश. जी मध्ये त्या ठिकाणी अशी बाहेर आलेली लढलढ करणारी 8 दाढा, त्या ठिकाणी टणक प्रकारच्या अंगावरचे जे डोक्यावरचे केस होते, जसे म्हणजे सूळ उभे राहिले अशा प्रकारचे केस त्या काळनेमीचे. हाते तिकट चारी मुख समान पर्वतावरी खापराईचा काळा शरीर मुखे 4 चमचमीत. अशा प्रकारचा काळनेमी पाहिला. कसा? खापरासारखा काळा. महाराज, भगवंतानं माणसाला 2च रंग दिले, काळा आणि गोरा. आणि भगवंतानं दिलेला असल्यामुळे आपल्याला आपला इलाज असो किंवा नसो आपल्याला ते स्वीकारावंच लागते. महाराज, माणसाला वरून किती काळ असू द्या पण आतून गोरा असायला पाहिजे. परंतु हा तसा नव्हता. आणि त्या काळात फेरेन लवण्या नव्हत्या. फेरेन लवणी लावून जर माणसं जर गोरे झाले असते तर काळा माणूस या जगात एकही नसतं महाराज. पण हा काळनेमी कसा, तर वरूनही काळा आणि आतूनही पोटातून काळा, अशा प्रकारचा काळा. अशी मध्ये एखादी दरी असावी अशा प्रकारचं त्याचं मुख होतं, असा काळा. हात पाया दिसती भिंगळवाणी शरीरा कृती देखता भीती यम काळ्या. त्या काळनेमीचे असे पाय होते महाराज, जसे की तुम्ही म्हणा असेल 50 वर्षाचे 2 झाडं उभे, अशा झाडासारखे त्याचे पाय. आणि त्या प्रकारची अशी भिंगुळवाणी त्याची आकृती पाहिली. यमाला सुद्धा त्याची भीती वाटावी, काळ सुद्धा त्याच्या समोर भिवावा, अशा प्रकारचा काळ. भयानक शरीराच्या प्राती दशरथ वादावरी सत्वर पर्वतेंद्र ठाका. अशा प्रकारचा भयानक शरीर असलेला काळनेमी. आणि राजा रावण त्या काळनेमीला सांगू लागला, महाराज तुम्ही म्हणले माझे एक काम करा. हनुमंत औषधी आणायला गेलेले, त्यांना थांबवण्याचं काम तुम्हाला करावं. सकळ समुद्र कुसदीप समोर रंगोळी श्री समुद्र पर्वतेंद्र ठाकावा. हनुमंतराया कुठे गेलेले ते मी तुला सांगतो. मला सांगायचं काम म्हणल्यावर सगळा पत्ता सांगावा लागेल. आज आम्ही महाराजांना सांगितलं होतं 10 मिनिटाला. नांदेडवरून येत होते, आवड्यावरून रिसोडला, रिसोडवरून लोणारला, लोणारवरून हिरडव रोड विचारा. असा काळनेमी सांगू, काळनेमीला राजा रावण सांगला, महाराज हे सप्त समुद्र ते सप्त समुद्र पार करून तुला पलीकडे जायचं, अजून कुठं जायचं. तुझं बोल हे गमना म्हणून मी आलो तुझ्या शरणा. तिथे गेला कपिनंदना दाशी विघ्न करावे. तुला शरण येण्याचं माझं एकच काम आहे. तुला म्हणजे नभो वेग आहे. तुझा वेग कसा आहे, तर आकाशातून जसे ढग पडतात का, एवढा वेग तुला आहे, म्हणून तुला शरण आलो. आणि तुला जाऊन काय करायचंय, हनुमंताला थांबवायचं, त्याला औषधी आणून द्यायची नाही. महाराज पाया पडाव माणसं, पण कुणाच्या पाया पडाव. पाया पडणं चांगली गोष्ट आहे, कारण भक्तीची सुरुवात भक्तीचे नमन इथून आहे. पण पाया कुणाच्या पडा अशा माणसाच्या नाही. राजा रावण पाया पडायला पण कुणाच्या, एका राक्षसाच्या पाया पडायला. काय काम सांगायला, वाकडं काम सांगायला, सरळ काम सांगितलं. अशा प्रकारचा त्या काळनेमीला राजा रावण बोलला.
काळने ऐक विनंती लक्ष्मणा भेदलची शक्ती उदया येता गावासी सुमित्र निश्चिती मरे आणि काळनेमीला राजाला विनंती करू लागला. काळनेमी ऐक माझा लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागलेली आहे आणि हनुमंतराय औषधी आणायला गेलेले आणि ती जर औषधी जर आणली नाही तर लक्ष्मण गेल्याशिवाय राहणार नाही. काळनेमीला सांगितलं वायुनंदन करुणी सवेग उठान दिव्य औषधे आणून सवे लक्ष्मण उठवीन. आणि यासाठीच म्हणले तो हनुमान द्रोणागिरी पर्वतावर गेलेला आहे. औषधी आणायला गेलेला औषधी आणून म्हणले लक्ष्मणाला उठवील त्याच्या अगोदर तुला जायचंय. उद्याने येता गवस्ती आणि औषधी समस्ती वाचवावया निचिती प्रतिज्ञा मारुती करून गेला. सूर्य उगवायच्या अगोदर औषधी आणेल अशा प्रकारची प्रतिज्ञा करून हनुमंतराय गेलेले आणि ते आणल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांना आणू द्यायची नाही. त्यांना काहीतरी विघ्न करायचं यासाठी तुला मी विनंती करतो. राजा रावण लक्ष्मण आतुरबळी आताच्या अर्थामध्ये तो औषधी आणेल. औषधी आल्यानंतर लक्ष्मण उठेल. राम लक्ष्मणासोबत युद्ध कोणी करावं. राजा रावण म्हणे हा वायुनंदना कळिका नाटोपे जाण बलिष्ठ सगळं वानर त्याची कोणा झुंज. अरे म्हणजे मला माहिती म्हणले हनुमंताची ख्याती अतिशय बलवान वानर आहे ते आणि ते औषधी आणल्याशिवाय काय राहणार नाही आणि मग आपलं काही खरं नाही. राजा रावण कपते करोनी ब्रह्माचक्र्या कळिला हे मेरामध्ये दवाकारे धावे हातवाती उदया कपस्ती तुझं काम मी अर्ध केलेलं आहे. अर्ध तुला फक्त हनुमंताला गुंतून ठेवायचंय. ब्रह्मशक्तीने त्या ठिकाणी लक्ष्मण आकडून टाकलेला आहे. सगळेच्या सगळे त्या ठिकाणी लक्ष्मणाजवळ बसते. तुझं काम फक्त सोपं आहे तेवढं कर. चंद्रामृत सदा पूर्ण चंद्राचल म्हणती म्हणून एरवी द्रोणादी झाला नाम भिदान विख्यात. आणि तो जो द्रोणागिरी पर्वत आहे त्याला म्हणले या ठिकाणी त्या पर्वतावर चंद्रांचल नावाचा अमृत पडलेला आहे. जेव्हा म्हणजे सागर मंथन झालं तेव्हा त्या घटातला अमृत त्या पर्वतावर सांडलेला आहे आणि त्याला म्हणजे चंद्राच्या अमृताचा वर्षाव त्या ठिकाणी होतो म्हणून चंद्राचे हे एक नाव आहे आणि एरवी त्याला द्रोणागिरी म्हणतात. राजा रावण पूर्ण माहिती सांगले चंद्रामृत अमृत संजीवनी त्याची मनात औषधी आईच्या अनंत पर्वती समस्त व्रतती. आणि त्या ठिकाणी म्हणजे अमृताचा चंद्रामृताचा वर्षा होतो. त्या पर्वतावर अनंत प्रकारची औषधी आहेत आणि त्या औषधीच्या पर्वतावर त्या पर्वत आणण्यासाठी हनुमंत गेलेला आहे. तिथं तुला जायचंय. तेथे गेला कपिनंदन बहुमाया करुणी आपण त्याशी करावे विघ्न सूर्यदेव जवन होय. आणि त्या पर्वतावर म्हणजे हनुमंत गेलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुला काय श्लोक करायचं ते कर पण सूर्य उगवायच्या आत हनुमंत इकडे आला नाही पाहिजे असं काहीतरी कर म्हणते. मायेचे दक्षरा जटा हनुमंत बराबर सर्वांनी भस्मदळाचा धारण शिवे. आता ते मध्ये तुला काही समजणार नाही पण मी सांगतो काय कर म्हणले. हनुमंताला गुंतवायचं असेल
चांगला मोठा साधू, सगळ्या अंगाला म्हणले भस्म लावून जाता वाढ, अशा प्रकारचा महाराज झाला की सगळे लोक इथे येतील. ताप सवेच धरून पूर्ण करावाश्रमा निर्माण गोवावया कपी नंदन मायापन करावी. बघा म्हणजे अशा प्रकारचा तपस्वी साधू दिसला पाहिजे, अशा प्रकारचं रूप धारण कर. महाराज जगात महाराजाला खूप लोक फसतात. आता 4-2 महाराज असतात तसे, पण सगळ्या महाराजांच्या कारकिर्दीला गालबोट लागते. अशा प्रकारचा म्हणजे तुला भारतात जायचे, भारतात राजाराव लंकेतून सांगला भारतात जायचं म्हणल्यावर चांगला साधू होय, जगा वाढव, अंगाला भस्म लाव, तपस्वी दिसला पाहिजे, कितीतरी वर्षाचं तप करत असलेला तो वाढला पाहिजे. आणि तसं वाटल्यानंतर अजून काय सांगतो, झोपकमे फळे सुशीतळा जळा सुंदर वृक्ष झोपरे मला पधारावे अति सुशीळ गोळांगुळवी गुंतावया. या ठिकाणी गेल्यानंतर छानसा सुंदर असा आश्रम बनव, त्या ठिकाणी झाडाला फळ आले पाहिजे आणि त्या फळामध्ये हनुमंत गुंतला. निष्ठा लावावी ब्रह्मज्ञान कथे सुवर्णवर गुणमराते त्याची गहना कपिनंदन विपुंतेला. नुसते भगवे कपडे घातले, जटा वाढवल्या म्हणजे ते वानर बोलणार नाही. त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मनिष्ठा दाखवावी लागेल, ब्रह्मज्ञान असलं पाहिजे तुझ्याकडे. त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान असून अजून काय पाहिजे, काय दातुंते करावे हनुमंता सुरस सांगावी रामकथा. जेने मुक्ती पडे कपिनाथा तिथे सर्वथा करावे. आणि असं म्हणले आतिथ्य करायचे. आपल्या भारताची संस्कृती महाराज अतिथी देवो भव. आपल्या इथं आलेला जो पाहुणा आहे त्याला देव मानतात आपले लोक. आणि तसं म्हणले त्याला सांगितलं भारतात जायचं म्हणल्यावर तुला सवय नाही म्हणले इकडची, राक्षसांना कशाची सवय आतिथ्य करायची. पण तिथे गेल्यानंतर म्हणले आतिथ्य कर हनुमंताचं, तेव्हा म्हणले तुझ्या जवळ येईल आणि तो गुंतून राहील. काय नवीला गावसे समीप सरोवरात पवित्र देवी पार करते जळतून सर्व सुंदर कवळे मनोहार तेथे कपिंद्र गोवावा. या ठिकाणी म्हणले त्या पर्वताजवळ सुंदर असं तलाव आहे, सरोवर आहे. त्या सरोवरात कमळाची झाडे आहेत आणि त्या ठिकाणी हनुमंत गुंतला पाहिजे, असं काहीतरी कर. हे महासुर राक्षसी प्राणी मात्र सगळे घाते अपरिती झाला द्याशी जेणे कपिंद्रासी ते दिली. आणि त्या सरोवरामध्ये म्हणले महाग राशी आहे, एक मोठी मगर आहे. आणि ती मगर म्हणले तिथल्या सगळ्या प्राणी मात्राला तिनं खाऊन टाकलं. काही कर पण त्या सरोवरात हनुमंत गेला पाहिजे, म्हणजे काम आपोआप होईल. काढण्याला सांगतो कमान करोनी सुग्रावती सर्व प्रकारे असे शक्ती देणे करणं पावे मानव ते युक्तीचा धार. काय तुझ्या पद्धतीनं करायचं तर कर, लवकरात लवकर जा आणि आपलं काम झालं पाहिजे, असं काहीतरी कर. मी तुझं सांगू कपट गती तू केवळ कपट मूर्ती तुझे माझी काय वृत्ती सर्वता मारुती मारावा. आता म्हणले तुला काही कपट सांगायची गरज नाही महाराज. कपटी माणसाला कपट कर म्हणून सांगायची गरज नसते, त्या माणसाला आपोआपच कपट येत असते. तू कपटी आहेस, तुला काही सांगायची गरज नाही. फक्त मी जे काम सांगितलं कशा पद्धतीने करायचं ते कर, पण झालं पाहिजे. मरण पावल्या हनुमंत सुमित्र भैरव तरुण मरण पावले रघुनाथ तू घाबर तू त्याचे. महाभारत ओवी काय सांगते आता या ठिकाणी. ओवीचा सरळ सरळ अर्थ असा आहे, जर लक्ष्मण मेला तर राम मरण नाही, आणि राम मेला की सगळे मरतील, अशी ओवीचा अर्थ आहे. आता सांगा रामाचा लक्ष्मण कोण आहे? भाऊ आहे. म्हणजे लक्ष्मण मेला तर राम मरण म्हणाली ओवी. म्हणजे लक्ष्मणाला जर हनुमंतानं औषधी आणली नाही तर लक्ष्मण मरणार, आणि लक्ष्मण मेल्यानंतर राम मरणार. सांगायला कोण? राजा रावण. मग कुंभकर्ण मेल्यानंतर राजा रावण जिवंत कसा आहे तुम्ही सांगा. ते काय सांगा, एक भाऊ मेला की दुसरा
मरतो. मग कुंभकर्ण गेल्यानंतर तो कसा जिवंत आहे. तर या ठिकाणी आपल्याला थोडस संस्कृतीचं सांगतो एक 10-20 सेकंदामध्ये. त्यांची संस्कृती वेगळी आणि आपली, त्यांची राक्षसी संस्कृती आहे, आपली भारतीय संस्कृती. आपल्या संस्कृतीला जगात मान्यता आहे. आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्या आया बहिणीला अंग भरून कपडे असतात महाराज. आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये बघा कसा ठिकाणा चाललाय. तर या ठिकाणी राजा रावणाच्या संस्कृतीचा आणि आपल्या संस्कृतीचं चिंतन थोडक्यात सांगतो. तो म्हणाला एक भाऊ मेला की दुसरा भाऊ करतो. या ठिकाणी याच रामायणातला पहिल्या अध्यायामध्ये एक राजा दशरथाकडून बाण चुकून एका लहान मुलाला लागतो. त्याचं नाव असते श्रावण बाळ. आणि श्रावण बाळाला बाण लागल्यानंतर श्रावण बाळ मरतो महाराज. आणि तो मेल्यानंतर त्याच्या आई वडिलांना ही बातमी कळते. आणि बातमी कळल्यानंतर त्याच्या आई वडील आमचे एकूण गेलं म्हणून तेही जीव सोडून देतात. त्या आई वडिलांची लेकरं किती मेले होते? एक मेला तर आई वडिलांना सुद्धा जीव दिला. ही आपली संस्कृती आहे. आणि याचे हजार त्या ठिकाणी नातू मेले, बंधू मेले, प्रधान मेले, तरी सुद्धा जिवंत राहायची धडपड करतो. ही त्यांची संस्कृती आहे. आमच्या मुलांना सगळ्या समाजात न्याय मिळावा म्हणून इंद्रायणीच्या डोहामध्ये आत्महत्या करणारे आमचे भारतीय रुक्मिणीपंत आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहे. ही आपली संस्कृती, ही त्यांची संस्कृती आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक बाण दुसरा बनतो. राजा राव सांगतो मरण पावल्या रघुनंदन सुग्रीवही जांडी प्राण अर्धाक्षण विभीषण मरेल. अजून कोण कोण मरेल? जरी हनुमंत मारिला. माणसानं कष्ट कमी करावं, फायदा जास्त मिळवा, असं जे का वक्त्याकडून ऐकलं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. एक गाडीभर किडे मारले की एक कोंबड मारण्याचं पाप लागते म्हणते. गाडीभर कोंबडे मारले की एक बकर मारण्याचं पाप लागते. आणि गाडीभर बकरे मारले की एक बैल मारण्याचं पाप लागते. मग असं गाडीभर असं पुढे जाते. आज सगळे जर पाप आपल्याला मिळवायचे असतील तर एका शहाण्या माणसानं बाईला मारावं लागते. आता काय करावं? बाईला मारावं का कोणाला? सगळे पाप मिळवायचे असतील तर. असा हा काळनेमीला राजा रावण सांगू लागला. एक जर हनुमंत मेला तर सगळेच्या सगळे मरतील, थोडक्या कष्टात जास्त फायदा. मनोनी धरिले दोन्ही चरण देवी नारदरा चिंता चालली पुढचा पूर्ण तारू आपण श्री भावे. महाराज राजा रावण काळनेमीच्या पाया पडू लागला आणि पाया पडून सांगू लागला, मी फुकट काम करून घेत नाही. तुला जे काम सांगायला फुकट नाही, तुला अर्ध राज्य देतो. आता सगळ्या श्रोत्यांना एक प्रश्न विचारतो. समजा काळनेमीला हनुमंताला मारलं. हनुमंताला मारल्यामुळे लक्ष्मणाला औषधी आली नाही, म्हणजे लक्ष्मण मेला. लक्ष्मण मेल्यानंतर राम मरणार. राम मेल्यानंतर सुग्रीव, विभीषण, नळ, जांबून सगळे मरणार. सगळेचे सगळे मेले. आणि काळनेमी जर दुसऱ्या दिवशी राजा रावणाकडे गेला आणि त्याला जर म्हणाला माझं अर्ध राज्य मला द्या, रावण देईल का? तुम्ही सांगा. मग कधीच रावण पाहिला नाही, त्याची ओळख तुम्हाला आहे. आणि काळनेमीला कळलं का? काळनेमीला सुद्धा कळायला काय म्हणतो? मग ग्लानी भाग्य बहुता वेगवेगळ्या पद्धती असतात. आता तुम्हाला या ठिकाणी 1 मिनिट घेतोच. आता जसं विशेष लांबला म्हणल्यावर काय तरी घेतोच आम्ही, समोर वेळ लागू द्या लागल्या. कसली
का सांग नाही पडणार पाय काका बाबा म्हणाले नाही पडू इकडे पडा म्हणजे काय लाडक्या बहिणीचे पैसे देतो बाहेर पडतो असं का काही माणसं म्हणतात पडाव काही माणसं म्हणतात नाही पडाव पण या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला बायकोच्याही पाया पडत जा आता पुन्हा तुम्ही माणसं स्टेजवर बसले काही सांगायला कधी पडत जाव त्याचं शास्त्र सांगतो त्याचे प्रमाण सांगतो आणि नंतर समोर जातो एक असा एक छोटासा प्रसंग सांगतो आजचा आजच घडलेला आम्ही एवढे धर्मामध्ये आमचे एवढे धर्मामध्ये आता मुलाले उडीद आहेत पेरलेले आता उडीद काढायला लागलेले आमच्या घरी कालपासून उडीद काढणं चालू आहे आणि सकाळ सकाळ आपलं 6 वाजता गेलो की 10 वाजेपर्यंत काढतो आणि त्याच्यानंतर आज आम्हाला शक्ती लिहायची तर आज शक्ती लिहायची म्हणजे उद्या 6 वाजता आम्हाला शेतात चालत नाही आमच्या घरची मंडळी म्हणली उडीद काढा शक्तीला जाऊ देणार नाही तर मी म्हणलं हे बघ उडीद मी तर आज काढला काल काढला आता काढू वाटला तर काढ नाही तर तसा सोडू दे मी शक्तीला जाणार तुझ्या पायापुरतं मला हाडू नको आता त्याचं प्रमाण सांगतो देव जोडे तरी करावा आधर्म जर देवाच्या कार्यात तुम्ही जर जात असाल तर बायकोच्याही पाया पडा आता तुम्ही जर म्हणसाल तुझ्या पायापुरतं लाडक्या बहिणीचे पैसे देतो त्याला बापला विलास नाही असा पण राजा रावण पाया पडायला कुणाच्या एका काय देवीच्या पाया पडायला पण देव जोडायसाठी नाही ऐसे ऐकता ते उत्तर जलारासे सविनय खोदला मूर्धर कपट प्रकार फल नाही अशा प्रकारचं राजा रावणानं काळनेमीला सांगितलं तर काळनेमी दसकला अरे बापरे राजा रावण तर मला कपट कर म्हणायलाय आणि कपट करणं चांगलं नाही आता सांगा राजाला ते काळनेमी कशामुळे म्हणत असं कपट करणं काहीतरी अनुभव आला असतील ना अनुभव आल्यानंतरच ते माणूस सांगायला कपट करणं चांगलं नाही आणि त्याचे अनुभव आपल्या ऐकणाऱ्याच्याच रांगी आले तर कोणाला कपट आपण करू नये एवढं या ठिकाणी सांगतो कपट करिता हिरण्य कश्यपू खंड 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 केली वपू ते आमचा कोण प्रतापू रुद्र रूप जिंका दृष्टांत सांगायला देऊ कारण कपट केल्यानंतर काय होते त्यामध्ये भक्त प्रल्हादाला नारायण नारायण नाव घेऊन आहे म्हणून हिरण्यकश्यपूला कपट केलं देवाने त्या ठिकाणी त्या खांबातून उडी मारली खंड विखंड शरीराचे तुकडे करून मारले म्हणून कपट करणं चांगलं नाही दुसरं कपट साधे अमरते भगे आपले शरीर कपटे सारे चंद्र शेरोगत थोरया पिता कपटाने म्हणजे मोठ्या मोठ्याला त्या ठिकाणी गार केलेले महाराज इंद्राने आईलेचा छळ करण्यासाठी कपट केला अंगाला 1000 भोग पडले चंद्राने गुरुपत्नीची अभिलाषा केली त्याला सुद्धा डाग लागला आणि या ठिकाणी एक सांगतो माणसाला असं जीवन जगावं आपल्या आचरणावर कधी काळा डाग पडू देऊ नका कारण तो डाग एकदा पडला तर कशालाच निघत नाही चंद्राला महादेवाने स्वतःच्या कपाळावर बसवलं पण डाग गेला नाही आणि तेवढा जवळ घेणारा आपल्याला भेटणार नाही असं सांग खाऊन जेवून घर घेणे आईचे मागले चित्रारुण चांगले हातबाद छेदणे शेकी प्राण निवार त्या ठिकाणी सहस्रार्जुन नावाचा राजा होता जंगलात गेला भूक लागली तहान लागली जमदग्नी ऋषीच्या आश्रमात रेणुका देवीने त्यांनी त्या ठिकाणी त्यांना जेवू घातलं काम गेलं म्हणून स्वयंपाक निर्माण करून जेवू घातलं जेवला खावला आणि त्याच घरचं चार्जर घेऊन गेला आता कधी मोबाईल लावला चार्जिंग चार्जर घेऊन गेला पावला असं झालं ते या ठिकाणी मध्ये जेवू घातलं तीच काम देणू घेऊन निघायला गेला कपट केलं त्या म्हणजे परशुरामाने 1000 तुकडे करून त्याला मारले येणे रावणी जाण साधोनी आराध जिन्ना भीक मागो गेला पण सिद्धीचे पोरांना देईन जाऊ द्या म्हणजे सगळ्या देवांचं या राजा रावणाचं
सांगतो. काळनेमीच्या डोळ्यापुढचे दृष्टांत आहेत महाराज. हा म्हणजे राजा रावण 14 चौकड्याचं राज्य सोडलं, काकी जोडी घातली आणि त्या पंचवटीच्या ठिकाणी सीतामाईच्या दारात भीक मागायसाठी गेला. भीक काय मागितली काय सांगा. माता मने दिये आता आपल्या दारी जर याचक आला तर भीक मागतात काय म्हणतो. भिक्षा किंवा माय भिक्षा वाढ. एखादा 80 वर्षाचा जर याचक असला, एखादी 4 वर्षाची जरी मुलगी असली वाढणारी, तरी तिला तो मायच म्हणतो आणि माय म्हणून माईसारखं वागवतो सुद्धा. आणि हे पहा, माता म्हणे जेसी भोगू पाहिजे, तिलाच माय भिक्षा वाढ म्हणला आणि थोडं दूर गेले की माझी बायको हो म्हणाला. सगळ्यांचं या देवाचं सांगतो. देवान सुद्धा कपट केलं महाराज. त्याला सुद्धा कपट केल्यानंतर काय परिणाम झाला. देवाला कपट केल्यावर काय झालं. आपण बळीच्या दारात भीक मागायला गेला. काय भीक मागितली महाराज. 3 पाऊल जागा द्या. 2 पावलात म्हणले स्वर्ग मृत्यू पाठवून टाकलं. 3रा पाऊल म्हणले माझ्या डोक्यावर ठेव. बळीच्या डोक्यावर पाय ठेवला. बळी पाताळात घेतला. देवानं कपट केलं. कपटाचा परिणाम काय झाला. काही नाही म्हणले कपट करणं चांगलं नाही आणि कपट करायचं तर कोणाचं करायचं. हनुमंताला कपट कर म्हणायचं चाललंय. एका माळकऱ्याला कपट आणि माळकऱ्याला जर कपट करायला तुम्ही गेले, देव तुमचा दिवा नीट लागू देत नाही. म्हणून या ठिकाणी ते काळनेमी विचार करू लागला, हनुमंताला कपट करणं म्हणजे माझं मरण जवळ आलं. श्रीरामाचे भक्त त्यासी कोण कपट करीत होतो सवेची मरण पावत नरक भोगीत अनिवार्य. श्रीरामचंद्राच्या निज भक्ताला ज्यानं कपट केलं तो माणूस मरतो आणि मेल्यानंतर सुद्धा त्याला नरकवास भोगावा लागतो.